श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की चतुर्थी किंवा पौर्णिमा यांचे व्रत कधी करावे। कारण की कधी कधी 2 दिवस या तिथी असतात। म्हणजे समजा आज दुपारी, आता उद्या चतुर्थी आहे, तर ती चतुर्थी उद्या पण आहे आणि परवा संडेला पण आहे। मग ती कधी करावी? आता बहुतेक घरांमध्ये किंवा बहुतेक लोक जी तिथी सूर्याने बघितलेली त्या तिथीच्या दिवशी उपवास करतात। पौर्णिमेच्या दिवशी पण काही लोक आदल्या दिवशी करतात, काही लोक दुसऱ्या दिवशी करतात। मग याच्यात बरोबर काय आहे आणि काय चूक आहे? तर तिथीप्रमाणे उपवास तुम्ही करता, बरोबर आहे। जी तिथी सूर्याने बघितली ते उपवास करणं बरोबर आहे। पण पौर्णिमा आणि चतुर्थी हे जे आहे, ही तिथी चंद्राने बघितलेली, म्हणजे चंद्रोदय असताना किंवा चंद्राने जी तिथी बघितली आहे त्यावेळेस उपवास करणं योग्य आहे। कारण की चतुर्थीला सुद्धा चंद्र उदय झाल्याशिवाय आपण उपवास सोडत नाही, म्हणजे चंद्र पाहूनच उपवास सोडतो। आणि पौर्णिमेला सुद्धा चंद्रालाच महत्त्व आहे। फुल मून ज्याला आपण म्हणतो, पूर्ण चंद्र तयार झालेला असतो पौर्णिमेला, आणि त्या चंद्राचं दर्शन घेऊनच आपण उपवास सोडायचा असतो। तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। पण चतुर्थी आणि पौर्णिमा ही शक्यतो चंद्रोदय असतानाच, म्हणजे ज्या दिवशी चंद्राने पाहिलेली ती तिथी आहे त्या दिवशी करणं कधी चांगलं आहे। पौर्णिमा व्रत हल्ली बहुतेक सगळेजण करतात। धनधान्य समृद्धीसाठी, संपत्तीसाठी हे व्रत खूप चांगलं आहे आणि प्रत्येक महिलेनेही करावं। नाना करंदीकरांनी खूप छान पौर्णिमेविषयी माहिती दिलेली आहे की प्रत्येक घरात आणि साधं आणि सोपं श्रीकृष्णाय नामाचा जप करून, अभिषेक करून श्रीकृष्णाला फक्त वाटीभर सत्यनारायणाला जसा प्रसाद करतो तसा प्रसाद आपण दाखवायचा आहे। आणि बाकी पूर्ण सत्यनारायणसारखी तुम्ही पूजा करत असाल तर ते प्रत्येकाच्या श्रद्धेवर आहे, पण थोडक्यात पण तुम्ही ही पूजा करू शकता। म्हणजे सगळ्यांना सोयीस्कर अशी ती पूजा आहे। तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही एका पाटावर तांदूळ घेऊन आणि श्रीकृष्णाला अभिषेक करून तुळशीची 108 पानं वाहून आणि थोडासा प्रसाद करून हा उपवास करू शकता। तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका।